हात जोडते तुमच्या पुढं। आम्ही लय लहान लोक होतो, आमचं जग ना एवढंच आहे। आमच्या माणसांभोवतीच फिरतं ते। हे तुमचं हे असलं किडनॅप गुंड या असल्या शब्दांनी सुद्धा थरका पडतो आमचा। माझी सभी ज्या दिवशी तुमच्या घराचा उंबरा ओलांडून तुमच्या घरात आली ना, तेव्हापासून हे शब्द नशिबात आले तिच्या। आणि आज तर तिच्या जीवावर बेतलंय तुमच्यामुळं। अनुराधा, काय बोलताय तुम्ही? भाऊ, तुम्हालाही असंच वाटतंय? हे सगळं आमच्यामुळे झालंय? हे बघा, हे कशामुळे घडलं, का घडलं, कोणामुळे घडलं, हे मला काय ठाऊक नाही। मला त्यात पडायचं पण नाही। आता काही वर्षांपूर्वी मी माझं करता लेकरू गमावलंय हो। ते कुठे असेल, काय असेल, काही माहित नाही। आणि आता माझ्या नातीच्या बाबतीत असं काय झालं तर मी नाही सहन करू शकणार हो। मी नाही जगू शकणार। हे बघा, काही करा पण माझं लेकरू आणून द्या। हो भाऊराव, इमोशनल व्हायची वेळ नाही। गुंड्यांनी 10 कोटी मागितले। आणि सावी काय फक्त आमचीच जबाबदारी नाही। तिला जर परत आणायची असेल तर तुम्ही पण पैशांची व्यवस्था करा। भास्कर, काय बोलतोयस हे? शिक्षणाचा व्रत घेतलेला साधा माणूस आहे वो मी। एवढे पैसे कुठं आणू? तुम्हाला तर सगळंच माहिती आहे की। भाऊ, तुम्ही टेन्शन घेऊ नका अजिबात। मी आहे ना, आणि मी करीन सगळं। मी सावीला परत घेऊन येईल। कसं? नाही म्हणजे कसं परत आणणार आहे जरा सांग की, सगळ्यांना सांग।
नाही काय तू पोलिसात जाणार नाही, दुसरं कोणाला जाऊ देणार नाही, करणार कसं? अरे क्लिअर कट सांगू तुला, त्या गुंडांनी जेवढी रक्कम सांगितली ना तेवढी आम्ही तुला देऊ देणार नाही, हे लक्षात ठेव. आणि भाऊराव नाईकांच्या बोलण्यावरनं तर मला जरा वेगळाच डाऊट यायला लागलाय. वेगळाच डाऊट म्हणजे? आज की नाही म्हणजे कसं आहे, त्या गुंडांनी जेवढी रक्कम सांगितली आहे आणि हा प्रेमात झालेला माझा येडा भाऊ द्यायला तयार झालाय, त्यावरून मला असं वाटतंय कशावरून या नाईक फॅमिलीनं सावीला किडनॅप केलं नसेल. नाही, यांचं फाटका आयुष्य बघता यांना पैशांची गरज आहेच आहे, ते दिसतंय की. पण झेपत नसताना सुद्धा समाजसेवा करायचा छंद आहे यांना, हे मोठेपणा घ्यायची हौस आहे ना. त्यासाठीच सगळे नाटक केलं यांनी. नाही, असल्या गोष्टीत त्यांचं डोकं नक्कीच चालू शकतं. आणि धैर्य, मला संशय नाही, खात्री आहे. वाटेल ते बोलतोय तू. आता मी बोलणार आणि तू ऐकणार. आणि वाटेल ते काय वाटेल तरी, जे खरं आहे ना तेच बोलतोय. धैर्य, जरा ना प्रेमाला बाजूला ठेव आणि जरा डोक्यानं विचार कर. हे भाऊराव नाईक आणि यांची फॅमिली एवढी वर्ष फक्त आपल्याशी वैर ठेवलं, सतत कायम आपल्या विरोधात विष वखत राहिले. खरं नाहीये काय हे सांग की मला. पण चल अजून एक पॉइंट. मुजुमदारांनी एका पॉइंटला तुझं लग्न मान्य केलं, यांनी का नाही केलं? एवढा वेळ का लावला यांनी? तुझा आईचा किती अपमान केला यांनी. आपल्या घराण्याची इज्जत करायला कधीच यांनी मागं पुढे बघितलं नाही. आईचा रिस्पेक्ट तर फार मातीत मिळवला, ही असली यांची भाषा आहे. सतत आपल्या मागं कट रचत राहिले. मला मोठा सांगायला. अचानकच यांच्या नातीनं धैर्याच्या आयुष्यात यायचं, धैर्य बरोबर प्रेमाचं नाटक करायचं, धैर्याला प्रेमात पाडायचं, मग त्याच्याबरोबर लग्न करायचं, यांनी त्या लग्नाला विरोध करायचा आणि मग अचानकच आपल्याशी असलेली सोयरीक त्यांनी मान्य करायची. आणि मग शेवटी हे असं आपल्याच नातीला किडनॅप करून आपल्याकडनं पैसे उकळायचं, हा सगळा मास्टर प्लॅन या भाऊराव नाईकाचा नसेल कशावरून? हे धैर्य, ऐक ना धैर्य, हे बघ, ह्या भाऊराव नाईकला, ह्याला आणि याच्या अख्ख्या या खोट्या आणि नाटकी फॅमिलीला मी चांगलंच ओळखतोय.
हे काय करतात माहितीये का, आपण किती सज्जन आहे का, आपण किती चांगले आहेत हे दाखवतात, आपल्यासारख्या चांगल्या लोकांना लुबाडतात आणि यांचा धंदा धैर्य सोड, धैर्य सोड, तो तुझा मोठा भाऊ आहे, धैर्य सोड. नावाला मोठा भाऊ आहे फक्त. अरे कोणाबद्दल बोलतोय त्याचं भान तर ठेव. अरे ह्या माणसानं स्वतःच सगळं आयुष्य दुसऱ्याच्या भल्यासाठी घालवलंय. स्वतः उपाशी राहून लहान लेकरांचं पोट भरलंय यांनी, आणि तू अशा माणसावर स्वतःच्या नातीला किडनॅप केल्याचा घाणेरडा आरोप करतोयस. भाऊ, मी माफी मागतो तुमची, माफ करा मला. जी माणसं आयुष्यभर पैशाच्या मागे धावली त्यांना काय कळणार तुमचं चरित्र. माणुसकीपेक्षा ज्यांच्यासाठी स्वार्थ महत्वाचा आहे ते असाच विचार करणार की. हो काय, आम्ही स्वार्थी? बरं ठीक आहे, आहोत आम्ही स्वार्थी. मुजुमदार पैशांचा विचार करतात, पण धैर्य मुजुमदार, आम्ही मध्ये तुम्ही पण येता हे विसरू नका. आता ना कान उघडे ठेवून ऐक. मुजुमदारांच्या पैशांमधून 1 रुपया सुद्धा तुझ्या बायकोला परत आणण्यासाठी वापरायचा नाही. कुठून पण पैसे मॅनेज कर. तुझ्या बायकोला सोडव, नाहीतर नको सोडू, आम्हाला काही देणं घेणंच नाही. बघूयात की, बघूयात तू काय करतोय, आम्हाला बघायचंच आहे आता. कर काय करतो ते. बघाच, नाही करायची ना तुम्हाला मदत, मग नका करू. गरज नाहीये तुमच्या मदतीची. आणि तुमच्याकडून अपेक्षा, मुजुमदारांच्या प्रॉपर्टीतला तुमचा हिस्सा ठेवा तुम्हाला. मी माझ्या हिश्श्यातले पैसे देऊन माझ्या बायकोला सोडवून आणेन. आता तरी नाही ना तुमचा संबंध. धैर्य, विलास भास्कर, बाद झालं. शांत बसा जरा. काय रे, काय वागताय तुम्ही? हे आजचा दिवस बघण्यासाठी तुम्हाला मोठं केलं का रे मी? अरे सख्खे भाऊ आहात तुम्ही, आता काय घरात आणि नात्याचे तुकडे करताय की काय?
हे सगळं घर जोडून ठेवण्यासाठीच तर आतापर्यंत सगळं करत होतो मी. पण ह्यांना तर नात्यापेक्षा जास्त पैसा महत्वाचा आहे. आणि जर असं असेल ना तर माझाही नाईलाज आहे. आणि तुम्ही वाटेल तितका विरोध करा, पण मी माझ्या बायकोला सोडवून घरी आणणार, तेही सुखरूप. मग त्यासाठी माझ्याकडे असणारं सगळं गेलं तरी मला परवा नाहीये. कारण माझ्यासाठी माझं सगळं आयुष्य, माझं जग, माझं सर्वस्व सावी आहे. आई, तुम्ही काळजी करू नका. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? आज लक्ष्मी पूजन आहे आणि पूजेच्या आत तुमची पोरगी तुमच्या डोळ्यासमोर असेल, हा शब्द आहे माझा. हो, मी शब्द देतो तुम्हाला, हा धैर्य मुजुमदार तुमच्या नातीच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. सावीच्या आई लय टेन्शन मध्ये आहेत. तुम्ही प्लीज त्यांना घेऊन घरी जा आणि तुम्ही कसली काळजी करू नका. मी सावींना परत घेऊन येणार म्हणजे येणार. केतन भाऊ, भाऊची आणि आईंची काळजी घ्या. धैर्य, धैर्य, अरे ऐक तरी, धैर्य.
देवी आहे. काय परीक्षा बघतेस ग आमची? आम्हाला आधार म्हणून सावीला आधी या घरात पाठवलंस आणि आता तिला आमच्यापासून असं दूर करतेस का? ताई ताई असं नका बोलू बर. आणि आपल्या सावीला काहीही होणार नाही. भाऊजी म्हणालेत ना, काहीही झालं, अगदी काहीही झालं तरी ते सावीला परत घेऊन येणार. बघाच तुम्ही. हे असंच झालं पाहिजे का कोणास ठाऊक. नीता, मनात एक भीती आहे ग की धैर्य भाऊजीला इथे पडले. तू पाहिलंच ना आपले नवरे कसे वागतायत त्यांच्याशी. तिकडनं अडकवलं बिचाऱ्यांना. सावी वाचली पाहिजे. हे सगळं कोण करते का कशासाठी आम्हाला काही माहित नाही. माझं चुकलं. मी जर त्या दिवशी तिला फोन नसता केला ना तर ती तिथंच राहिली असती. ती इथं आलीच नसती आणि तिथंच राहिली असती तर हे सगळं झालं पण नसतं. तिकडे इकडे बघ. तुम्ही शांत व्हा बघू. तुम्ही नका वाईट वाटून घेऊ ताई. तुम्ही रडू नका. तुमच्यामुळे नाही काय झालंय हो. मला तर वेगळ्याच गोष्टीमुळे टेन्शन आलं. सावी या घरातून जाण्यात दोनच व्यक्तीचा फायदा आहे आणि म्हणून ना मला खूप भीती वाटते ताई. हे सगळं विलास भाऊजी आणि आमचे हे ह्यांनीच केलं नसेल ना. त्यांचा काही हात असेल तर. काय म्हणत होता? सावीच्या नाकाला पण धक्का लागू देणार नाही काय? त्या पोरीमुळे काय काय सहन करावं लागलंय मला. आयुष्यात कधी नाही ते जेलमध्ये जाऊन आलोय मी. आणि दादा, त्या सावीमुळं मुजुमदारांच्या घरात अजून एक पोरगी जन्माला येणार आहे. आणि हा धैर्य त्या सावीसाठी 10 कोटी द्यायला तयार झालाय. नाही बघतोच की कसा आणि कुठून देतोय पैसे. नाही आता वाटेल देऊ दे. त्या सावीला घरात येऊच द्यायचं नाही. जिवंत राहिली तर परत येईल ना भास्कर. म्हणजे हे की धैर्य किती स्वार्थी आहे ते माहित नाही आपल्याला. तो धैर्य त्या सावीला वाचवण्यासाठी ज्या अर्थानं 10 कोटी द्यायला तयार झालाय त्या अर्थानं बघायला गेलं तर सावीची किंमत 10 कोटीपेक्षा जास्त आहे. एवढं तर नक्की. तुला मी म्हणलं होतं का नाही, त्या धैर्याचा काही ना काहीतरी प्लॅन आहे. तो प्लॅन कधी सक्सेसफुल होणार? जेव्हा सावी घरी परत येणार तवा. सावी जिवंत राहिलीच नाही तर 10 कोटी त्याने देऊ देत, नाहीतर त्याने वाटेल ते करतेत. काय फरक पडतोय? अरे दादा, हेच करायचं होतं तर पैसे कशाला मागत बसलो आपण? डायरेक्ट उडवायचं की. आता पण उडवू शकतोय. उगाच लांबट लावत नको बसूया. भास्कर, अरे एका दगडात 2 पक्षी मारतोय आपण. कळतंय का तुला? त्या सावीनं आपल्याला इतका त्रास दिलाय ना, ते मरताना होऊ देत की थोडासा फायदा आपला. काय फरक पडतोय? भास्कर, त्या सावीच्या नावावर 10 कोटी मागायचे. एकदा का 10 कोटी आपल्या ताब्यात आले की त्याला पाठवायचं डायरेक्ट डावात. राजा इथं आणि ती राणी वर.
आता नेक्स्ट स्टेप घ्यायची वेळ आली आहे. त्या धैर्य मुजुमदारला पुढचा निरोप द्या. भाऊ, कधी कधी मला वाटतं ना, मी लई भाग्यवान आहे बघा. एवढा चांगला माणूस नवरा म्हणून मिळाला मला. धैर्य माझ्यासाठी खरंच लई काय काय करतात. ते ना माझ्यासाठी सगळं काही आहे. नवरा, मित्र, माझं इन्स्पिरेशन, माझी हक्काची जागा. आई, अहो दिवाळीच्या दिवशी असं देवाला पाण्यात ठेवून कोण बसतं का? अहो मुजुमदार आहेत ते मुजुमदार, त्यांच्याकडे काय पैशाची कमी आहे का सांगा बरं. वाटेल तेवढे पैसे त्या गुंडाच्या तोंडावर फेकतील आणि आपल्या वंचना परत आणतील. उगाच ह्या सगळ्यामुळे ना घरात सुतक आल्यासारखं वातावरण झालंय. काय फालतू बडबड लावली? तिला धीर देता येत नसेल तर कमीत कमी असली फालतू बडबड तरी करू नको. अहो भाऊ, मी भाऊ, तुमची तर कमिशनर साहेबांशी ओळख आहे ना, मग जरा त्यांना सांगू बघा की, म्हणजे त्यांची काय मदत मिळते का बघूया तेवढी. अनुराधा शांत हो. मी त्यांच्याशी बोललो नसेल असं वाटतंय का तुला? सांगून झालंय, पण तू ऐकलंयस नव्ह त्या लोकांनी काय धमकी दिली? पोलिसात गेलं तर आपल्या पोरीच्या जीवाला काही बरं वाईट होऊ शकतं, तिला धोका होऊ शकतो. समजून घे. मला लय भीती वाटायला लागली भाऊ. माझी सावी कुठं असेल, कशी असेल, तिला काही झालं नसेल ना भाऊ? माझ्या डोक्यात नाही ते विचारायला लागले भाऊ. मला लय भीती वाटते. अनुराधा शांत हो, काही काळजी करू नको. आपल्या सावीला काहीही होणार नाही. बघ, माझा धैर्यावरती पूर्ण विश्वास आहे. आपल्या सावीला ते सुखरूप घरी घेऊन येणार आहेत. तू फक्त शांत हो आणि विश्वास ठेव. वय वय, असंच होऊ दे, असंच होऊ दे देवा.
अनुराधा, अगं आईचं काळीच आहे तुझं. त्याची काय अवस्था झाली असेल कळते आम्हाला. आता मी तुला एवढं समजावतोय, पण खरं माझं काय झालंय ते माझं मलाच माहिती आहे. माझा करता पोरगा गेला ग. कुठं असेल, काय असेल, कसा असेल, काही ठाव नाही. त्या दुःखातून अजून पुरता बाहेर पडलेलो नाही तर त्यात आता माझ्या नातीला काही झालं ना तर मी जिथं राहीन असं वाटत नाही. देवा, आता तुझ्याच हातात आहे रे सगळं. काय करू? इथनं कशी बाहेर पडू मी? धैर्य, प्लीज लवकर या, मला सोडवा इथनं. धैर्य, काय चाललंय? धैर्य, काय चाललंय विचारते मी. माझ्याकडे बघून उत्तर दे. हे काय सगळं? काय करतोस? हा, काय वागतोयस? कोण ती पोरगी? तिच्यासाठी तू एवढे पैसे देणार आहेस? कशासाठी? काय संबंध आहे तुझा? काय संबंध आहे? आणि आई, ती पोरगी काय म्हणतेस? माझी बायको आहे ती. मला काळजी वाटणारच ना तिची. अरे तू काय बोलतोस? तुझं तुला कळतं? बायको, काळजी म्हणजे मगाशी इरा बोलत होती ते अगदी खरंय.